हॅलो फ्रेंड्स, मी मजेत आहात ना सगळे. सगळ्यांचा आवडता सण म्हणजे गणपती बाप्पा मोरया. गणपती आलेले आहेत ना, मग आपण मोदक करायचे का? रसमलाई मोदक करूया आज. त्यासाठी पनीर घेऊया 50 ग्रॅम. आता त्याला सॉफ्ट करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यात घालून एकदा क्रश करून फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे एकजीव होतं पनीर सगळं. आता सगळं कढईमध्ये घालून घ्यायचं आहे. आता कढईमध्ये सगळं घालून घेतलेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे 1 कप. 1 वाटी भरून घातलेली आहे. तर मी 2 चमचे काजूचा चुरा घातलेला आहे. सगळं आता एकजीव करून घ्यायचं आहे चांगलं. सगळं एकजीव झालेलं आहे. आता यात अर्धी वाटी पिठी साखर घातलेली आहे. सगळं गोडच असतं ना, त्यामुळं अर्धी वाटीच घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड लागत असेल तर तुम्ही जास्त घालू शकता. तर हे चांगलं भाजून घ्यायचं आहे आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत. तुम्हाला पण आवडतात का रसमलाई मोदक? पनीर पण खायला चांगलं असतं. आता सगळं एकजीव झालेलं आहे चांगलं. आता यात 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि परत सगळं भाजून घ्यायचं आहे. आता सगळं एकजीव झालेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि प्लेटमध्ये एका काढून घेऊया. प्लेटमध्ये असं काढून घेतलेलं आहे आणि थंड पण झालेलं आहे. त्यात गुलाबाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आपण आणि पिस्ता घातलेला आहे बारीक करून. छान दिसतं दिसताना पण आणि खायला पण चांगलं लागतं. आता हे थंड झालेलं आहे. आता याला मोदकच्या साच्यावर घालून घ्यायचं आहे. त्यावर पण थोडे पिस्ता घातलेले आहे, त्यामुळे वरून पण दिसायला छान होतं. आता एकजीव करून एक गोळा करून त्यात दाबून दाबून भरून घ्यायचा आहे. खालून पण साच्यामध्ये दाबून भरून घेतलेलं आहे. असं मस्त रसमलाई हेल्दी मोदक तयार होतात. नक्की ट्राय करून बघा. तुम्ही केलेले आहेत का अशा प्रकारे मोदक? ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा मोदक किती मोठा छान दिसत आहे. प्रोटीन पण असतं याच्यामध्ये. मस्त हेल्दी मोदक बाप्पांना खूप आवडतील आणि तुम्हाला सुद्धा आवडतील. नक्की करून बघा. चला, रसमलाई मोदक तयार आहेत. आता उकडीचे मोदक करायचे का? उकड काढून आपण मोदक तयार करणार आहोत सोप्या पद्धतीने. एका भांड्यात आपण 1 कप तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. वजनी प्रमाणात 150 ग्रॅम आहे. तर त्याच कपनं 1 कप कोमट दूध घालायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. दूध घातल्यामुळे मोदक पांढरे शुभ्र होतात आणि चवीलाही खूप छान होतात. तर इथं पाव कप पाणी घेतलेलं आहे. मी पाण्याऐवजी दूध घातलं तरी पण चालेल. दशीला कसे पीठ करतो त्याप्रमाणे करायचं आहे. जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. थोडं घट्ट वाटलं म्हणून मी इथं पाणी घातलेलं आहे. तुम्ही पूर्ण दूध घातलं तरी पण चालेल किंवा पूर्ण पाणी घातलं तरी पण चालेल. आता एका कुकरमध्ये 1 ग्लास पाणी उकळायला ठेवलं आहे. पाणी उकळलेलं आहे. आता हे पीठ वाफवण्यासाठी कुकरमध्ये मध्यभागी पातेलं ठेवायचं. कुकरची शिट्टी काढायची आणि मध्यभागी भांडे ठेवलं आहे आणि मध्यम आचेवरच 10 ते 15 मिनिट आता वाफवून घ्यायचं आहे. जर तुमचं पाणी राहिलं असेल वर तर अजून थोडा वेळ ठेवायचं. चाकूनी चेक करून बघूया. चिकटलेलं नाही चाकूला, म्हणजे पीठ चांगलं वाफलेलं आहे चांगलं. आता हे एका ताटात काढून घेऊया. गरम असतानाचे काढून घ्यायचं ताटामध्ये. तांदळाची उकड गरम असतानाच मळायचे. वाटीला तूप लावून घ्यायचे आणि घासून 2 ते 3 मिनिट चांगलं मळायचं. एका वाटीला इथं तूप लावून घ्यायचंय. गरम असतं म्हणून वाटीने करायचं. पीठ चांगलं मळून घ्यायचं. याचा एक गोळा तयार व्हायला पाहिजे. 3 ते 4 मिनिट मळून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटातच याचा एक गोळा तयार झालेला आहे. तर यात 1 चमचाभर सिक्रेट वस्तू म्हणजेच मैदा घालायचा आहे आणि तूप लावून मळून घ्यायचं. परत गुळगुळीत होईपर्यंत म्हणजे 3 ते 4 मिनिट मळायचं चांगलं. गव्हाचं पीठ घातलं तरी पण चालेल. नैवेद्यासाठी करतोय म्हणून 1 चमचा साजूक तूप घातलंय
आता यात 2-3 काजू आणि 2-3 बदाम आहेत. 1 चमचा खसखस आहे. काही सेकंद भाजले. आता 1 कप नारळाचा कव आहे, बारीक करून घेतलेला आहे, आणि अर्धा कप गूळ आहे. सारण अगदी परफेक्ट होईल. ज्या कपनं आपण पीठ घेतले त्याच कपनं सगळे मेजरमेंट्स घेतलेले आहेत. आता याला फक्त गूळ बारीक होईपर्यंत, विरघळूपर्यंतच भाजायचं आहे. आपले मोदक आणि सारण बरोबर परफेक्ट होणार. परफेक्ट मेजरमेंट्स आहेत. गूळ पण विरघळलेला आहे, एवढंच करायचं आहे. तर झाल्यावर यात थोडी वेलची पूड घालायची आहे. मस्त इथं आपलं सारण तयार झालेलं आहे. वास पण खूप खमंग सुटलेला आहे. आता गॅस बंद करूया आणि याला थंड होऊ देऊया. 21 गोळे इथं आपण करून घेतलेले आहेत. पुरणासारखं पाळे गोल करायचं आणि त्याच्यावर खोबऱ्याचं सारण भरायचं आणि मोदक तयार करायचे हातानेच. आपला मोदक छान तयार झालेला आहे. असेच सगळे करून घ्यायचे. पातेल्यात पाणी उकळायला ठेवलं, त्यावर चाळणी ठेवल्या, त्यावर पांढरं कापड ठेवलेलं आहे, त्यावर ठेवायचे मोदक सगळे. वर ताट झाकायचं आहे. आपण उकड काढून घेतलेली आहे, त्यामुळे अर्ध पीठ शिजलेलं असतं. 7 ते 8 मिनिट लागलेले आहेत उकडायला. सगळे मोदक तयार आहेत. तुपाची धार घालून खायचे, मस्त लागतात. अगदी झटपट तयार होतात आणि उकड काढायची कोणाला भीती वाटते त्यांना कुकरमध्ये पटकन होतील. मोदक 2 प्रकारे करूया काय? त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 3 वाटी आणि अर्धी वाटी बारीक रवा घालायचा आहे आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि त्यात मोहन घालून घ्यायचं आहे 2 चमचे, म्हणजेच गरम तेल घालून घ्यायचं आहे. कडक उकळलेलं तेल घालायचं आहे 2 चमचे आणि सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हाताने सगळं असं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात दूध घालून मळायचं आहे, कारण आपण नैवेद्यासाठी करतोय ना. असं तेल लावून आता चांगलं मळून घ्यायचं आहे घट्ट असं. झाकून ठेवूया याला आणि तोपर्यंत मोदकाच्या आतलं सारण तयार करून घेऊया. 2 चमचे तूप घातलंय, बदाम आणि काजू आहेत तुकडे करून घातलेले आहेत, खसखस आहे 1 चमचा. सगळं चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता 1 कप खोबरं घातलेलं आहे, ओलं खोबरं मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. पाऊण कप गूळ घातलेला आहे. गोड तुम्हाला जास्त लागत असेल तर तुम्ही कमी जास्त करू शकता. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता यात सुंठ पावडर घालायची आहे अर्धा चमचा, छान लागते चवीला. सगळं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. गूळ पण चांगला विरघळलेला आहे. आता आपलं सारण तयार आहे, थंड होऊ देऊया याला. आता पहिला आपण तळायचे मोदक करून घेऊया. त्यासाठी 1 चपातीचा गोळा असा लाटून घेतलेला आहे. बारीक बारीक त्याला काप करून घेतला. त्याला स्टफिंग भरून घेऊया. स्टफिंग अशा प्रकारे भरून घेतलेलं आहे. छोटे छोटेच मोदक केलेले आहेत. तेल इथं गरम करायला ठेवलेलं आहे, त्यामध्ये छोटे छोटे आपले मोदक करून घेतलेले आहे. लालसर असे तळून घेतलेले आहेत. हे टिकू शकतात 8 ते 10 दिवस. आता 1 छोटा गोळा घेऊन लाटून घ्यायचा आहे पातळ असा. जास्त पण पातळ करायचं नाही आणि सारण त्यात भरून घ्यायचं. हे वाफवणार आहोत आपण, त्यासाठी पाणी ठेवलेलं इथं. त्यावर असे साचा ठेवून घ्यायचा. पाणी उकळल्यावर तेल लावून घेतलंय प्लेटला. मस्त आपले वाफवलेले मोदक 15 मिनिटात तयार आहेत. दोन्ही मोदक तयार आहेत. चला मग बाप्पाला नैवेद्य दाखवायचा काय. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह. तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा आणि खात राहा.